आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। नीट पेपर फुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदीमुळे टीका होत असलेले केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आज आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। नीट पेपर फुटीनंतर विद्यार्थ्यांच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळाला। अखेर प्रधान यांनी राजीनामा दिल्यानं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं। नीटचा पेपर फुटल्यापासून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या पेपर फुटीची जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्यानं करण्यात येत होती। याच मुद्द्यावरून पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही बेमुदत उपोषण सुरू केलं होतं। मात्र 23 जुलै रोजी वांगचुक यांनी त्यांचं उपोषण सोडलं। त्यांनी उपोषण सोडल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीनं आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा अभिजित दिपके यांनी केली होती। या आंदोलनाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थी ठाम होते। या आंदोलनाला विरोधकांनी देखील पाठिंबा दिला। दरम्यान प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीनं संसदेवर काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण मिळालं। यावेळी पोलिसांनी मोर्चावर लाठीमार केला। यात अनेक विद्यार्थी जखमी झाले होते। त्यानंतर या आंदोलनाला विविध क्षेत्रांमधून पाठिंबा वाढत गेला। आंदोलक मंत्री प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम होते। अखेरीस मंत्री प्रधान यांनी आज दुपारी राजीनाम्याची घोषणा केली। त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठवला। या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठं यश मानलं जातंय।